आता काय कायांच्या घरासमोर कोण आहे पितृंच्या समाधी असते त्या समाधी. हे बघा कुठल्याही पितृंना अतृप्त पितृंना असं बंदिस्त करून ठेवायचं नाही. समाधी आहे म्हणजे तिथं काहीतरी हाडं मास किंवा राख काहीतरी ठेवलेली असते स्मशानातली आणि बाकीचे तुम्ही विसर्जित केलेले असते म्हणजे काहीतरी अंश असतोच. म्हणजे पितृंना तुमच्या पुढची गतीच मिळत नाही, ती तिथंच थांबलेली असते ती. ही लक्षात घ्या तुम्ही. त्यांना गती द्या, पुढच्या प्रवासाला जाऊ दे. पितृ ही देव नाही ते तुमचं. आता जसं मला शरीर आहे, मी शरीर सोडणार पुढल्या गतीला निघालो, परत पुढचं शरीर सोडणार पुढल्या गतीला निघालो. ज्याच्या त्याच्या कर्माचा विषय, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार नवीन योनी मिळते, नवीन शरीर मिळतंय. पितृंची समाधी घरात असणं म्हणजे थोडक्यात काय आहे बघा. आता आपल्या घरातला कोणतरी मुलगा मुलगी शिक्षणाला बाहेर जातो, तिथं आपण हॉस्टेलला नाहीतर कुठेतरी रूमला ठेवावंच लागणार. शेवटी बाहेर आहे, उच्च शिक्षण घ्यायचं म्हणजे बाहेर तर पाठवावं लागेल. आपण म्हणू शकत नाही की ना तू माझ्यापाशीच कायमचा राहा. हे बघा एखाद्या गोष्टीचा अति काळजी पण नसावी आणि एखाद्या गोष्टीचं लय प्रेम पण नसावं. मेंटेन सगळ्या गोष्टी पाहिजे त्या. घरातनं बाहेर पडल्याशिवाय मोठं होऊ शकत नाही आपण. तसं थोडक्यात काय पितृंना त्या घरातनं बाहेर पडू देत, पुढच्या गतीला जाऊ देत, पुढचा जन्म घेऊ देत, तर त्यांना पुढे कुठेतरी येऊ दिली. आलं का लक्षात? ह्याच्यासाठी काय पितृपिंडदान विधी करणं हा महत्वाचा आहे. आता काही जणांनी नाशिकला केले असेल, काही जणांना नरसोबाच्या वाडीला केले असेल, काही जणांना नरसिंगपूरला हिथं पितृशांती केली असेल, काही जणांना रिझल्ट पण आलेला नाही. पण त्या गोष्टीचा रिझल्ट काल नाही त्याचा शोध घ्या. समजा काय सांगावं पितृकडनं रिझल्ट आला असेल पण घरात तंत्रबाधा असली तर त्याच्याकडनं उलटा असेल. ग्रहमान जर तुमचं खराब असलं त्याच्यामुळे उलटा असेल. कुलस्वामीचाच आशीर्वाद नसला, कुळदेवी जागृत नसली, काही वेळेला दैवी शक्तीमुळे पण असं उलट होतं. काय कायच्या घरात मायका चिंचलेची देवी असत्या, सवासण्या वगैरे करतात सगळ्या, त्या नित्य नियमानं कोण घरात करत नाही किंवा काहीतरी उलट करत असते ती घरात. आलं का लक्षात? त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम येत असेल. बरं काही वेळेला आपल्या नशिबात पण असेल, आपलं भोगच असतील, कर्मच वाईट असेल. दोन भावाभावांच्यात वादावाद आहे आणि एका भावाच्यात समजा जर ती समाधी आली असली, वाटणी चालू असली, झालं पितृ अगोदर अतृप्त आहे आणि त्या दोन भावाभावांच्यात त्या बरोबर त्या समाधीत बॉम्ब टाकते ती, म्हणजे समाधी उकडून टाकते ती. आलं का लक्षात? म्हणजे पितृ अतृप्त आहे, वरनं त्याला आणखीन मार. झालं परोबळाने कुठलं चुकून काय आहे तेव्हा वरनं आणखीन आशीर्वाद मग असं देते ती, वरनं कुळच नाश करते ती. घरात कुणाचा कुळच सगळं वाढून देत नाही ती, लग्नाला प्रॉब्लेम सगळ्या गोष्टी आणून देते ती. त्यापेक्षा काय गयाला तुम्ही जर गेला बिहारमध्ये विष्णुपद मंदिर आहे, तुम्ही तिथं गेला की जाताना लिस्टच घेऊन जायची त्याची पितृंची, जी आपल्या घरात बाबा कोण कसं मेलंय, काय मेलंय, पाण्यात पडून जळून किंवा एखाद्या विहिरीत पडून किंवा ऍक्सिडेंट मध्ये एखादा मेलेला आहे किंवा मिसकॅरेज झालेला आहे ती पोटातनं 3 महिन्याच्या वरच, तो पण पितृदोष लागतो. एखाद्याला बुडेताचा हिस्स्याची जमीन आलेली असते, म्हणजे काय एखाद्याचा वंशच माग नाही वाढला आणि त्याची जमिनीची खरेदी विक्री झालं ती पण आलेला असतोय, त्याच्या बी नावाचं पिंडदान विधी करून टाकायचा. काय कायांच्या घरात चांगले पितृ असले तर तुम्हाला चांगला आशीर्वाद देऊन जाणार. जर वाईट पितृ आहे ती एखाद्याला जर हलाल करून मारला असलं परत तुम्ही गेला असला पिंडदान विधी करायला, म्हणजे चापड मारल्यानं आता सॉरी म्हणला, असं होत नाही. तुम्हाला जाताना लात मारूनच जाणार, तेही ध्यानात घ्या फक्त.